सुख दुख है क्या हल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी। हो जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा। सुख दुख है क्या जल कर बोगा, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी। हरि बोल। सबसे बड़ी है पूजा माता पिता की सेवा, सबसे बड़ी है पूजा माता पिता की सेवा। न मातहं परदैवतम्, किस्मत वालों को ही मिलता है ये मौका, किस्मत वालों को ही मिलता है ये मौका। सुख दुख है क्या जल कर मौका, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी। जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा। सुख दुख है क्या जल कर मौका, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी। जो बोएगा वही पाएगा। बघा आम्ही झाड बाबोडीचं लावतोय. आमचं कर्म कसं आहे, आम्ही बीज बाबोडीचं लावून राहिलो आणि प्रतीक्षा आंब्याची करतो आहोत. नाही भेटणार महाराज. बीज बोये बबुल का तो आम का से होईल. बाबोडीचं बीज पेराल तुम्ही आणि आंब्याची प्रतीक्षा कराल, नाही जमणार बाई. मग स्वर्ग कुठे आहे महाराज. स्वर्ग इथे आहे, नरक इथेच आहे. कोणी पाहिला नाही. बरं पाहिला असेल तर चिठ्ठी आली काय कोणाला. मला नाही आली बा. 22 वर्ष झाले कथा करतोय पण अजून चिठ्ठी आली नाही. तुम्हाला काय माहित, तुमच्या इकडे चिठ्ठ्या येत असतील तर. मला काही आली नाही अजून. कीर्ती हाची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. कीर्ती हाची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. जिवंतपणी जर तुमची कीर्ती होत असेल लक्षात ठेवा. मेल्यानंतर जरी तुमची कीर्ती होत असेल तर तुम्ही स्वर्गाला निश्चित गेले बघा. जिवंतपणी जर तुमच्या अवहेलना होत असतील, मेल्यावर तर होतातच. मग जिवंतपणी झाल्यावर तुम्ही जिवंत नरकाला चालले समजून घ्या. कबीरा जब हम पैदा हुए, हम रोए जग हंसे. अरे ऐसी करनी कर चलो, जग रोए हम हंसे. माणूस मरताना दुसऱ्याच्या डोळ्यामधून अश्रू पडायला पाहिजे बघा. समजून घ्या तुम्ही स्वर्गाला गेलेत, जिवंतपणी स्वर्गाला गेले तुम्ही. नाही तर मग नरक प्रत्येकासाठी आहे महाराज. ते इथेच आहे.
वर अस्तित्वच नाही आहे स्वर्गाचं. बघा, स्वर्गाचं अस्तित्व नाही. स्वर्गाचं अस्तित्व जर असतं तर तिथं फ्लॅट सिस्टीम झाली असती. आज प्लॉट पडले असते. चंद्रावर पडून राहिले आता प्लॉट. आता 20-25 वर्षात चंद्रावर लेआउट होणार आहे. बिलकुल 20-25 वर्षात होतेच आता चंद्रावर लेआउट. पण स्वर्गाचं अस्तित्व नाही महाराज, नाही. स्वर्ग इथेच आहे. स्वर्ग निर्माण केला संतांनी, गजानन बाबांनी शेगावला जो स्वर्ग आहे तिथे, त्या ठिकाणी स्वर्ग निर्माण केला. आळंदीमध्ये माऊलींनी बघा 22व्या वर्षी संपवावं लागलं तेव्हा ते स्वर्ग निर्माण झाला. तसा स्वर्ग निर्माण नाही होत. बघा, उसाने मार खावा लागला गजानन बाबांना तेव्हा स्वर्गाची निर्मिती झाली. गाडगे बाबांना दारोदार फिरावं लागलं तेव्हा आज कुठे स्वर्ग निर्माण झाला महाराज. तो रस्त्यावरच्या मातीला देव बनवणारा माणूस, त्याचं नाव गाडगे बाबा आहे. स्वतःला नाही देव बनवलं. रस्त्यावरच्या मातीला गाडगे देव बनवलं. बघा, देव पावयाची ठेव गेलो तिथे देवची होऊन ठेवलो. तुकोबाराय म्हणता देवाचं अस्तित्व आम्हाला मान्य करावं लागेल. श्रीमद भागवत कथेच्या माध्यमाने प्रल्हादांनी बघा हिरण्यकश्यपूला परमात्म्याचं अस्तित्व दाखवून दिलं की बाबा परमात्मा आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये आहे, तो जड वस्तूमध्ये आहे, तो सर्व ठिकाणी आहे. हरी वाचुनी रिता नाही कोठेरी. देव एक असोनी अनंत झाला, नाना रूपे धरुनी नटला. अनंत झाला परमात्मा, अनंत ब्रह्मांड नायक. आपण म्हणत असतो राजाधिराज. हो, ब्रह्मांड एक नाही महाराज, अनंत आहेत. अनंत ब्रह्मांडाचा मालक परमात्मा आहे, गजानन बाबा आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. बघा, मग ते अनंत ब्रह्मांड कसे निर्माण होत, त्याचं निर्माण करावं लागतो त्या ब्रह्मांडाचं. त्याचा मालक अहम ब्रह्मास्मी ज्याला म्हटलं जातो, ब्रह्माच्या पलीकडची अवस्था आहे. त्याचा अंत अजून कोणाला लागला नाही. बघा, तो दिसण्यासारखा नाही. जे आम्हाला दिसते आहे त्याचा नाश आहे. जे दिसत नाही तेच परमात्म्याचं अस्तित्व आहे. बघा, नासे ते पुनरुपी दिसे. माऊली लिहितात हे घटिका यंत्र कैसे परिभ्रमेगा. जे आम्हाला दिसते त्याचा नाश आहे. तुम्हाला मी दिसतो, मी मरणार. मला तुम्ही दिसता, तुम्ही जाणार एक दिवस, संपणार एक दिवस. कारण नाशिवंत आहे. म्हणून संतांनी वळवळ सांगितलं की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. सावधान केलं आम्हाला, पण आम्ही सावध नाही झालो महाराज. अष्टम स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या गजेंद्र मोक्षाची कथा आहे. बघा, परमात्म्याने गजेंद्राला मुक्ती केली. देव मुक्त करतो सर्वांना. देव मुक्त करत नाही असं नाही. बघा, वेळेच्या आधी मुक्त करतो देव. वसान वंचित क्वचित समय. यशोदेकडे गोपी जात त्या गाराने द्यायला, यशोदा वसान वंचित क्वचित समय. तुझा काना यशोदा आमच्या वासनाला वेळेच्या आधी सोडून देतो. याचा अर्थ काय? परमात्मा हा जीवाला वेळेच्या आधीच जीवन मुक्त करतो महाराज. परमात्मा करतो, पण आम्हाला त्याचं व्हावं लागेल. तसं कसा काय करणार आहे तो महाराज? तुका म्हणे त्याचे व्हारे देव तुमच्या मरणी मरे. आम्ही झालोच नाही त्याचं. तो कसा काय होणार आहे? तो आहे, त्याचं अस्तित्व आहे, तो येतोय. बघा, हो, तू पाहला संतांनी सावत्या माळ्याची भाजी कापली, त्यांनी गोरोबाचे मडके केले. बघा, जनाबाईच्या गोऱ्या थापल्या. बाजू ठेवून या बंसी जनी संगे दळण दळीतो. चमकदार मुकुटावरती धूळ जंग बसली माती. पाय लागलासी तुकड्या सुदबुद गेली सारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुराली. कुठे आहे परमात्मा? मंदिरात आहे, दगडात आहे. त्याला देवत्व प्राप्त करावा लागतो. बघा, तसा देव भेटत नाही. हो, त्याला दगडाला धाव सण करावं लागतात, हातोड्याचे छंदीचे. तेव्हा ती मूर्ती होते गजानन बाबाची. ते तुझं दगड आहे. बघा, त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करावा लागतो मंत्राच्या साहाय्याने. तेव्हा त्याला देवत्व निर्माण होतो त्या दगडाला. तसा देव नाही होत महाराज. देवाकरता खूप काही कष्ट करावं लागतात. हो, देव तसा झालाच नाही. वंदनीय महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं रामगीतेमध्ये. बा,
देव म्हणजे कर्तव्यशूर, न्याय नीतीचे माहेर, क्रांतिकार्याचा दिव्य निर्झर अग्रेसर जगा माझी. त्याचं नाव देव आहे बघा, त्याला देव म्हणतात. देव घरात नाही बसला, देव घरात बसला असता तर देवाला देवच नसतं म्हटलं कोण बघा. राम जर घरात बसले असते, लग्न झालं असतं, 4-4 मुलं झाले असते, रामाला कोण पूजा केली असती? रामाची. महाराज पूजा नसती केली रामाची. म्हणून राम 14 वर्ष वनवासाला गेले. कृष्णाला 11 वर्षापर्यंत गोकुळामध्ये राहावं लागलं आणि 11 वर्षानंतर मथुरेला आला, गोकुळ सोडून आला. म्हणून देव म्हटलं गेला. गोकुळातही जमलं नाही, तिथून द्वारकेला जावं लागलं. मग देवाला तुम्ही काय म्हणाल? भाग्यवान म्हणाल? मला सांगा ना तुम्ही. देवासारखा अभागी माणूस नाही या जगाच्या पाठीवर कोणी. रामासारखा नाही आणि कृष्णासारखा नाही. आम्ही खूप चांगले आहोत. आम्हाला तर मोटर गाडी आहे बसाले, स्टाईल आहे आमच्या घराला. राम कुठे झोपले 14 वर्ष? आम्ही कुठे झोपतो? डनलपच्या गादीवर. डनलपची गादी आहे आम्हाला झोपायसाठी. मग राम भाग्यवान की आम्ही भाग्यवान? देव भाग्यवान होता काय? इथे जेवढे लोक बसलेले आहेत ना, जेवढे, त्यांना जन्म झाल्याबरोबर आईचं दूध भेटलं. मला सांगा, देवाला भेटलं आईचं दूध? कृष्णाच्या तकदीरात होतं का आईचं दूध? तिला काय देवकीचं दूध कृष्ण तो निर्माण करू शकला नसता स्वर्ग महाराज. पण एक संदेश दिला त्यांनी, परमात्म्याने. पण त्याचा संदेश आम्ही ऐकतच नाही महाराज. 14 वर्षाच्या वयामध्ये देव गुरुकुलामध्ये गेला. काय काम होतं गुरुकुलामध्ये जायचं देवाला? परमात्म्याचे चरण म्हणजे मोठ्या मोठ्या योग्यांची साधना आहे, लक्षात ठेवा. त्याच्या चरणाची साधना करतात मोठमोठी योगी, ध्यानी, जपी. तो परमात्मा गुरुकुलामध्ये गेला सांदीपनी ऋषीकडे. काय काम होतं? पण एक संदेश दिला परमात्म्याने. या जगताला संदेश देऊन गेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा की मुलांना गुरुकुलामध्ये पाठवा. किती लोक पाठवतात गुरुकुलात? नाही, मी मुलांना डॉक्टर करीन, मी मुलांना इंजिनियर करेल, पण मोठा झाला की त्याच्या लाता खाईल. करा इंजिनियर, करा डॉक्टर, खा लाता, जा वृद्धाश्रमात. पुत्रवती जगती जग सोई, जासू सुतराज सुत होई. पुत्रवती जगती जग सोई. भारताची खरी माता कोण आहे? जिचा मुलगा धर्माच्या नावावर चालत असेल. डॉक्टरची आई नाही महाराज, इंजिनियरची आई नाही, लक्षात ठेवा. आहे ती आई, पण केव्हा आहे? ते जर मुलाला सुसंस्कार देत असेल तर. नुसतं सुशिक्षित करून नाही जमणार, लक्षात ठेवा. माझ्यासोबत तुम्ही वृंदावनला चला, अनिरुद्धाचार्याच्या वृद्धाश्रमात मी दाखवतो तुम्हाला. सुशिक्षित मुलांचे आई वडील, ज्यांचं एका दिवसाचं पेमेंट 10 लाख रुपये आहे. एका दिवसाला विदेशामध्ये ते 10 लाख रुपये कमावतात. त्या आश्रमला वर्षाचे 50-50 लाख देतात. त्यांच्या आई वडील वृद्धाश्रमात आहेत. ज्यांच्या अंगावर आज एक पाव सोमा आहे, ज्यांच्या रूम मध्ये डनलपची गादी आहे, 50,000चा टी टेबल आहे त्यांच्या समोर, त्या आई वडील आज वृद्धाश्रमात आहेत अनिरुद्धाचार्याच्या. रस्त्यावर पडलेला जर एखादा जरी असेल तर मला कापून टाका तिथे नेऊन वृंदावनामध्ये. एक जरी रस्त्यावरचा गरीब त्या वृद्धाश्रमामध्ये असेल तर भांडवल चाललाय सर्व, लक्षात ठेवा. कान आणि डोळे 4 बोटाचं अंतर आहे पहा तुम्ही. पण आम्ही पाहत नाही महाराज, आम्ही फक्त ऐकतो बस. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. न मातोहम परदैवतम. आई वडिलासारखं दैवत जगाच्या पाठीवर कुठलंच नाही महाराज, लक्षात ठेवा. साक्षात दिसणाऱ्या 5 देवता शास्त्रांनी सांगितले आहेत. दररोज त्याचं दर्शन होते नित्य आम्हाला. त्या 5 देवता आमच्या घरामध्ये आहेत, पण आम्हाला त्याची जाणीवच नाही होत. आई वडील, सूर्यचंद्र आणि गुरु, लक्षात ठेवा. या साक्षात 5 देवता आहेत दिसणाऱ्या. ह्या 5 दिवसात जर तुमच्या जवळ असतील महाराज, यांना जर तुम्ही आपलं केलं तर कुठेच जायचं काम नाही तुम्हाला. सेवाई विना जीवन दिसका,
बदला न सके मन उसका, जो मस्त रहे अपने धुन में, वह ग्रंथ का पाठ किया न किया, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया. काहीच काम नाही महाराज, कुठंच नाही जावं लागत. पण आम्ही ते करत नाही, लक्षात ठेवा. अष्टम स्कंदामध्ये मनवंतराचं वर्णन आहे आणि प्रत्येक मनवंतरामध्ये एक भगवंताचा अवतार सांगितलेला आहे भागवतामध्ये. अष्टम स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा येतो बघा. जड गजेंद्र, गजेंद्र म्हणजे हत्ती आहे, हत्तीची कथा आली आहे इथे. तो हत्ती कसा असेल पाहतो, त्या हत्तीची कथा आलेली आहे अष्टम स्कंदामध्ये.